आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गव्हाचा चीक कसा शिजवायचा आणि कुरडया कशा तयार करायच्या ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। समजा जर गव्हाचा चीक एक पातेलं निघाला आहे तरी त्यासाठी त्याच पातेल्याने 2 पातेली पाणी उकळायला ठेवायचं आणि 1 ग्लास एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे, कारण पाण्याला उकळी आल्यानंतर हे 1 ग्लास एक्स्ट्रा घातलेलं पाणी काढून ठेवायचं आहे। पाण्याचं प्रमाणसुद्धा गव्हाच्या चिकावर अवलंबून असतं। समजा जर गव्हाचा चीक घट्ट निघाला तरच चिकाच्या दुप्पट पाण्याचा वापर करायचा। समजा जर गव्हाचा चीक पातळ निघाला असेल तर 1 पातेलं चिकासाठी 1 पातेलं पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता पातेल्यावर झाकण ठेवून पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये आपण 1 ग्लास एक्स्ट्रा घातलेलं पाणी काढून ठेवायचं आहे। 1 ग्लास पाणी काढून ठेवल्यानंतर आपण काढून ठेवलेला गव्हाचा चीक अशा पद्धतीने उकळलेल्या पाण्यामध्ये अशी बारीक धार सतत चीक संपेपर्यंत ओतायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीला लाटण्याने असं एकसारखं चीक हटायला लावायचं। हा चीक शिजवण्यासाठी 2 व्यक्ती लागतातच, हे एका माणसाचं काम नाही। हा गव्हाचा चीक शिजवत असताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची। चीक उकळत्या पाण्यात ओतल्यानंतर एकसारखं पटपट हलवत राहायचं, म्हणजे चिकाच्या गाठी होत नाहीत। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। आपण काढून ठेवलेलं 1 ग्लास पाणी चीक शिजवताना जर खूप घट्ट झाला असेल तरच हे पाणी वापरायचं आहे, गरज नसेल तर वापरायचं नाही। थंड पाणी वापरायचं नाही। चीक चांगला हटून गाठी फोडून झाल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 मिनिटं चीक परत शिजवून घ्यायचं। सगळा चीक ओतून हटून झाल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं चांगला चीक शिजू द्यायचा। 5 मिनिटांनी पातेल्यावरचं झाकण काढून चीक पूर्ण खालून हलवून 1 मिनिटभर चीक हटून घ्यायचं। तरी कुरडईसाठी लागणारा गव्हाचा चीक कसा काढायचा याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चीक हटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मीडियम गॅसवर चीक परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। परत 5 मिनिटांनी झाकण काढून हात ओला करून अशा पद्धतीने चेक करायचं। चिकावर हात ठेवून बघायचं, हाताला चीक चिकटला नाही पाहिजे, म्हणजे चीक परफेक्ट शिजला आहे। आता गॅस बंद करायचा। कुरडई पाडण्यासाठी आपल्याला हवं तसं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। कुरडई करण्यासाठी खाली कॉटनचे कापड अंथरून त्यावर प्लॅस्टिक कागद घालून घ्यायचा। अशा पद्धतीने मी खाली कापड घालून वरून प्लॅस्टिक कागद घातला आहे। आता सोऱ्यामध्ये कुरडई करण्यासाठी शेवेची चकली घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं पीठ घालायचं आणि छान कुरडया पाडून घ्यायच्या। अशाच पद्धतीने पीठ गरम असतानाच सर्व कुरडया पाडून घ्यायच्या, म्हणजे कुरडया छान पडतात। थंड झाल्यानंतर कुरडया पाडायला थोडं जड जातात। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। संपूर्ण कुरडया पाडून झाल्यानंतर 3 दिवस कडकडीत उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या। अशा या पांढऱ्या शुभ्र पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या चिकापासून बनवलेल्या कुरवड्या चवीला खूप छान लागतात आणि या वर्षभर टिकतात। तरी तुम्ही पण अशा पद्धतीने गव्हाच्या चिकापासून कुरवड्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे।